परिस्थिती आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीचे साधारणतः मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी या राज्यामध्ये झाली आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये 60 ते 65% अतिवृष्टी सप्टेंबर महिन्यामध्ये झाली. त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये शेतीच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्यांचे पंचनामे काही ठिकाणचे जिल्ह्यातले झालेत, काही ठिकाणचे अजून बाकी आहेत, काही ठिकाणचे पंचनामे काल अखेरसुद्धा काल अजूनही पंचनामे जिथं मोठं नुकसान झालेलं आहे त्याचं सुरू आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी जे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी शेतकऱ्यांसाठी जे पॅकेज जी मदत जाहीर केलेली आहे ती निश्चित प्रकारे देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा सुरू आहे. युद्ध पातळीवरती पंचनाम्याचं काम सुरू आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त नुकसान असल्यामुळं अजूनही पंचनाम्याचा अहवाल आपल्याकडे आलेला नाही. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की केंद्राकडे ज्यावेळेस एखादा आपल्याला जो अहवाल नुकसान भरपाईचा अहवाल जो पाठवायचा असतो तो आपल्याला करेक्ट तो जो आहे परत नंतर आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे व्यवस्थित त्यामध्ये माहिती करण्याचं काम हे केंद्राकडे पाठवण्यासाठी चालू आहे. परंतु तरी केंद्राची वाट न बघता आपण राज्य सरकार शेतकऱ्यांना दीपावलीच्या पूर्वी जास्तीत जास्त मदत कशी होईल याचा प्रयत्न करतोय. आपण पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की साधारणतः एक पहिला GR निघाला तो 2200 मला वाटतं 50 त्यानंतरचा 100च्या आसपास आणि आज तिसरा GR आज संध्याकाळपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत होत तो एक आज निघेल. त्यामुळे दीपावलीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत पोहोचल ही भूमिका ही आमची राज्य सरकारची आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेल जरी मागं पुढं होईल परंतु शेतकऱ्यांना दीपावलीच्या पूर्वी जास्तीत जास्त मदत ही दिली जाईल. मदत नाराज आता तुमच्या माध्यमातून असं मला काही समजलेलं नाही. कोण नाराज असेल तर निश्चित प्रकारे त्यांचा आपण जो गैरसमज किंवा त्यांना जे वाटत असेल तर ताबडतोब त्यांच्या आम्ही चर्चेतनं आम्ही निश्चित प्रकारे त्यांचा कदाचित गैरसमज दूर करू. प्रामुख्याने जर कापूस पिकाचा उल्लेख केला जातोय कारण की जिरायत पीक आहे, 8 महिन्याचं पीक हा कापूस असतो. त्यामुळे कापूस पीक देखील आहे ते बागायतीमध्ये घेण्यात यावं ही प्रामुख्याने बीडच्या आमदारांनी सगळ्यांनी मागणी केलेली. ठीक आहे, शेवटी ज्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या गोष्टी नियमाने किंवा ज्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किंवा भल्यासाठी ज्या करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं हित आहे ते सगळं पाहून निश्चित प्रकारे राज्य सरकार त्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टीचा मेळ घालून योग्य तो निर्णय घेईल. आता दुसरीकडे पंचनामे तुम्ही सांगतायत की होत आहेत, मात्र कुठपर्यंत पंचनामे झालेले आहेत? पंचनाम्याचं काम बऱ्यापैकी सप्टेंबर महिन्यातलं साधारणतः जवळजवळ 60-70% काम पूर्ण होत आलेलं आहे. पण शेवटी अहवाल देताना सगळा एकत्र अहवाल आणि ॲक्युरेट अहवाल केंद्र सरकारला पाठवताना कुठलीही माहिती परत नंतर आपल्याला त्यामध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे एक सगळा जो योग्य म्हणजे सगळ्याला कुठलाही शेतकरी त्यामधून वंचित राहणार नाही ही काळजी ही राज्य सरकारच्या वतीनं आमचा महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग घेतोय. त्यामुळे तो अहवाल थोडा उशीर लागतोय. पण जरी उशीर लागला तर त्या अहवालाची वाट न बघता शेतकऱ्यांना त्याच्या अगोदरचे हप्ते किंवा त्याच्या अगोदर जी मदत आहे ती राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः हे दिल्लीला पंतप्रधान साहेबांना, अमित शहा साहेबांना भेटलेले आहेत. आणि अमित शहा साहेब महाराष्ट्रात दौऱ्यावर असताना त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला ही मदत जास्तीत जास्त दिली जाईल. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मदत जास्तीत जास्त दिली जाईल. बाधित क्षेत्र आता नक्की किती आहे? बाधित क्षेत्र अजून एक आकडेवारी जर प्राथमिक आपल्या जर आकडेवारी पाहिलं तर साधारणतः 1,84,00,000 एकर एवढी माहिती आज समोर आहे. ठीक आहे, काही ठिकाणी डबल किंवा ही जर तो कमी जास्त आकडा होऊ शकतो. परंतु आजची माहिती अशी आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आहे. परंतु निश्चित प्रकारे कुणी असू द्या, कुठल्याही शेतकऱ्याचं ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या शेतकऱ्याचे सगळे नुकसान भरपाईचे पंचनामे करून त्या शेतकऱ्याला मदत ही शासनाच्या वतीने दिली जाईल. त्यामुळे मला शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की थोडा उशीर लागतोय पण आपण धीर धरा. सरकार आपल्याबरोबर आहे. शेवटी ह्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला उभा करणं, त्या शेतकऱ्याला सहकार्य करणं ही आमची सरकारची भूमिका आहे. ती भूमिका राज्य सरकारच्या वतीने पार केली जाईल. दिवाळीला 5 दिवस राहिलेले आहेत, दिवाळीपर्यंत मदत दिली जाईल असं वारंवार सांगितलं जातं. दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत दिली जाईल. आज एक GR निघतोय, त्यामुळे आज तुम्हाला आजचा एक GR येईल. परत 2 दिवसानंतर आता रोज अशी माहिती आता बऱ्यापैकी 100 सगळ्या माहित्या यायला लागलेल्या आहेत. जशा पंचनाम्या नुकसान भरपाईच्या माहित्या उपलब्ध होतील त्याप्रमाणे ताबडतोब GR काढून सर्व शेतकऱ्याला मदत दिली जाईल.
राज्याची कॅबिनेट सुरू असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचे नेते मंडळी जे आहेत ते निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने खूप मोठी हेराफेर जी आहे ती मतदार निवडणूक याद्यांमध्ये पाहायला मिळते. मतं चोरी केली जातात या मुद्द्यावर. या बाबतीमध्ये शेवटी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांना स्पष्टीकरण देतील. परंतु माझं विरोधकांना सुद्धा एक मागणं आहे की आता त्यांना एक विनंती की आजची ही वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. शेवटी कृषी मंत्री म्हणून माझं ते सांगणं आहे, ह्यामध्ये कुठल्या राजकारण करण्याची आजची तर वेळ नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.